नमस्कार मंडळी, मी सुजाता ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि मी चहा केलेला आहे. तर सर्वांना चहा दिला आणि मीही पेले. चहा पिल्यानंतर आता जनावराकडे जाऊन जनावरांना वैरण टाकायची होती. तर चला तर मी चालली आहे. आता जनावरांचं काम करण्याची वेळ झाली आहे. त्यांना वैरण, काडी, पाणी हे बघावं लागतं. नंतर दूधही काढायला घ्यायचं असतं. मग शेण वगैरे काढायचं असतं. तर आता वैरण टाकायची. थोडी वैरण खाल्ली की पाणी पितात. नंतर शेण वगैरे काढायचं. मग संध्याकाळचं भरडा, दूध हे सगळं काम चालूच असतं. तर हे आमच्या म्हशीचं रेडको आहे बघा. किती छान आणि त्यांचे डोळे तर एवढे छान असतात आणि किती मया लावतात ना, खूप छान वाटतं. असं गोट्याकडे चाललं का त्याच्या डोक्यावरून थोडासा हात फिरवलं का बरं वाटतं. त्यांचे निरागस डोळे, चेहरा खूप माणसाला वेधून घेतो. तर चला, हे तर काही चालायचंच. आता जनावरांना वैरण ही टाकायची आहे. तर आता बघा, आता 4ला जे कामाला लागलं का संध्याकाळी 10, 10:30, 11 कशा वाजतात हे कळतसुद्धा नाही. चला तर गायीविषयी जरा माहिती बघूया. गायी आपली संस्कृती, संपत्ती आणि जबाबदारी. गाय ही फक्त जनावरं नाही, ती शेतकऱ्याच्या घरातील एक महत्त्वाचा सदस्य आहे. भारतीय संस्कृतीत गायीला माता मानले जाते. दूध, शेण, मूत्र यामुळे गायी शेतकरी आणि समाजासाठी फार उपयुक्ती ठरते. गायीपासून मिळणारे दूध आरोग्यासाठी पोषक असते. तर शेण आणि मूत्र सेंद्रिय शेतीसाठी खूप महत्त्वाचे आहे. गायींची देखभाल केली तर आपल्याला त्याचा मोबदला परत देतात. गायींना स्वच्छ पाणी दिवसातून किमान 2 वेळा द्यावे. गोठा नेहमी स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर ठेवावा. वैरणीत हिरवा चारा, सुका चारा आणि खनिज मिश्रण असावे. वेळेवर लसीकरण आणि आरोग्य तपासणी करावी. गायीशी बोलून प्रेमाने वागल्यास त्या शांत राहतात. तर खरं तर मंडळी, रोज सकाळी संध्याकाळी त्यांना फिरवणं, आपल्याकडे जागा असेल तर त्यांना फिरवणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ज्याच्याकडे जागा आहे किंवा ओपन गोठा आहे त्यांना खूप फायदेशीर होतं. कारण त्यांना त्या गोठ्यात सोडलं तर त्या मोकळ्या जागेत फिरतात आणि ज्याच्याकडे जागा नसते त्यांना काही विलाजच नाहीत. गाय आजारी पडू नयेत यासाठी स्वच्छता आणि वेळेवर काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे. तर आपल्याला गायीपासून काय फायदा मिळतो? गाय ही केवळ दूध देणारी नसून संपूर्ण शेतीचं चक्र चालवणारी शक्ती आहे. गायीच्या शेणापासून खत, गोबर गॅस, जैविक कीटकनाशक तयार होते. आजच्या काळात नैसर्गिक शेतीकडे वळताना गायीचे महत्त्व अधिक वाढले आहे. गाय बोलत नाही, पण तिच्या उपकाराचं मोल मोठं असतं. जनावरांची सेवा म्हणजे देवाची सेवा. गायीवर प्रेम केलं तर नशिबावर कृपा होते. कष्ट करणाऱ्या गायी शेतकऱ्याला कधी उपाशी ठेवत नाहीत. इथं आमच्या कारभाऱ्यांनी गायीसाठी वैरण आणली आहे. आमच्या इकडे आता सध्या ऊसतोड चालू आहे आणि तिथूनच वाडा विकत आणलेला आहे. गायींची काळजी घेणारा माणूस कधी हारत नाही. शेती आणि गाय यांचा संसार कधी तुटत नाही. गायीच्या डोळ्यात माया असते, फक्त पाहायला मन लागतं. गायीवर विश्वास ठेवा, ती तुम्हाला कधी निराश करणार नाही. कष्ट, काळजी आणि गायी यांचं फळ नक्की मिळतं. तर इथं आमचे कारभारी मला सांगत होते, जाऊन पाणी बघ रानातलं, कारण पाणी चालू होतं ऊसाला. मोटर बंद आहे की चालू आहे ते जाऊन बघ, असं सांगत होते. आणि त्यांनी वाडा आणायला गेले आणि मी इथं गायींना वाडं टाकून मलाही रानात जायचे होते. नंतर त्यांनी आणि वाडा आणण्यासाठी गेले आणि मग मी वाडं टाकलं आणि तर ऊस मात्र खूप छान आले होते. खायची इच्छा होत होती,
पण काम तर भरपूर होतं. टाकले तिकडे कटरकडे कट करण्यासाठी. परत रात्री जनावरांची सगळं कामं आवरून घरात आले. चहा पिले. सगळ्यांना चहाही दिला. नंतर दूध तापायला ठेवलं. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केलीच पाहिजे. एकीकडे दूध तापायला ठेवलं. तोपर्यंत तांदूळ नीट केलं. कारण तांदूळ मी नीट करूनच ठेवलेलं असतं. पण त्यामध्ये कुठंतरी साळी असते. तेही काढून टाकली. कारण सगळं तांदूळ नीट करताना वेळही भरपूर लागतो. म्हणून मी काय नुसतं पाकडून त्यातला म्हणजे पाकडूनच ठेवलेलं होतं. खडं काय त्यात नव्हतंच. साळी वगैरे काही काढली नव्हती. म्हणलं आपण ज्यावेळेस शिजायला घालतो त्यावेळेस बघायचं कुठे एखादी दुसरी साळी असते ती काढायची आणि तांदूळ धुवून गॅसवरती ठेवायचं. तर कुकर लावला आहे. आज मी लाल मिरच्याची चटणी करावी असं तर मी लाल मिरच्याचा खरडा करणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय.